मित्रांनो, आज मी आलो आहे गोल्ड जिम फिटनेस इन्स्टिट्यूट मध्ये आणि इथे आज मी ट्राय करणार आहे द गॉड ऑफ एस्थेटिक फिजिक आपले आजोबा फ्रँक झेन यांचा कडकडीत चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउट. चल भाई सुरू करूयात. आजोबा सुरुवात करतात फ्लॅट बेंच डंबल प्रेस पासून. या जिम मधील रॅक वरचा 50 किलोचा डंबल उचलला. चेस्ट मारताना भेंडी वजनच वाटत नव्हता. तिच्या आईला बोललो फेक वजन आहे यो. तो एक पोरगा तिथे मला ओळखत होता. तो येऊन म्हणाला दादा यो वेट एलबीएस मध्ये आहे. त्या आईला थोड्या वेळासाठी कुठे खुश झालो होतो. मला वाटलं खरंच 50 किलो वेट मारला मी तर स्टोरी पण टाकणार होतो भाई. नशीब पचकवायच्या आधीच समजला. त्यानंतर आजोबा म्हणतात आता बेंचला 70 डिग्री इन्क्लाइन कर. भेंडी 90 डिग्री तर माहिती होता. आता 70 कसा करू. मग एक काम केला, एक स्टेप खाली घेतला. कदाचित हा 70 डिग्री असेल. मग घेतले डंबल आणि उडवले टापाटप. त्या आईला शोल्डर मारतय का अप्पर चेस्ट घंटा काही कळत नव्हता. भासो आजोबा बोलले तर करा तसं. त्यानंतर त्याच बेंचला 10 डिग्रीवर आणला. अरे म्हणजे फ्लॅट पासून एक स्टेप वरती आणला आणि मग काय घे डंबल आणि उडव टापाटप. आला अंगावर उडव पात्र्यावर. आज मला इथे 80 एलबीएसचा डंबल ट्राय करायचा होता, पण तिच्या आईला सुरुवातीलाच अवदसा लागली. फ्लॅट बेंच बारबेल मारायला गेलो होतो, पण तिच्या आईला ट्रायसेपचा तो मिडल हेड कचकनी त्या बेंचच्या नटवर जाऊन आपटला. तिथपासून तर एवढा पेन होत होता, अख्ख्या वर्कआउटला घोडा लागला. मग एंड ऑफ द चेस्ट मी मारतो स्टँडिंग केबल फ्लाय. भाई या पूर्ण मशीन मध्ये डिस्टन्स एवढा परफेक्ट होता की प्रॉपर चेस्ट फ्लाय मुवमेंट होत होती. नाहीतर बाकी जिम्स मध्ये या मशीन मध्ये डिस्टन्स एवढा कमी असतो. आपण मारायला जातो फ्लाईज आणि बसतात प्रेस. कसा तरी कुतत कुतत दुख दर्द सहन करत मी पोहोचलो ट्रायसेप वर. आता खरी परीक्षा होती माझ्या ट्रायसेपची, कारण भाई एवढा खतरनाक पेन होत होता. असं वाटत होतं वर्कआउट इथं ड्रॉप करतो. पण भाई एवढ्या मोठ्या जिम मध्ये पहिल्यांदा वर्कआउट करतोय म्हटल्यावर थोडंफार टॉलरेट करणं तर बनतंच. त्यानंतर आजोबा म्हणतात सिंगल हँड डंबल एक्सटेन्शन मार. अगेन डाव्या हाताने तर कचकचित फेल्युअर मारला, पण भाई उजव्या हाताने काही साथ दिली नाही. असो नेक्स्ट सेशनला त्याचा पण कार्यक्रम करू. आजोबांचा अजून एक व्हेरिएशन बाकी होता क्लोज ग्रिप चेस्ट प्रेस. भाई पेन लायकीच्या बाहेर गेला होता म्हणून मी खरंच ड्रॉप आउट केलं आणि आलो भाई डायरेक्ट चेंजिंग रूम मध्ये पोजिंग मारायला. मग भाई कसा वाटला पंप कडक ना एकदम. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि वर्कआउट नक्की ट्राय करा. आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.